आदरणीय बंधू आणि भगिनींनो, आदाब. दिव्य संदेश या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे. आपला देश अनेक धर्म, जाती, पंथ, परंपरा आणि भाषांनी नटलेला आहे. विविधतेत एकता हीच आपली खरी ओळख आहे. पण ही एकता टिकवण्यासाठी एकमेकांच्या श्रद्धा, विश्वास, आस्था समजून घेणे खूप गरजेचे आहे. अनेक वेळा अज्ञानामुळे किंवा अपूर्ण माहितीमुळे समाजात गैरसमज निर्माण होतात आणि हे गैरसमज दूर करणे म्हणजेच खरी एकता टिकवणे होय. याच उद्देशाने आम्ही वेगवेगळ्या विषयावरती आपल्यासमोर सत्य मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. आज आपण अशाच एका प्रचलित समजुतीबद्दल बोलणार आहोत आणि तो विषय आहे 786. ख्रिश्चन धर्माचे प्रतीक क्रॉस, हिंदू धर्मात ओम किंवा स्वास्तिक ओळखले जाते. त्याचप्रमाणे अनेक लोकांच्या मनात असा समज आहे की 786 हा इस्लामचा प्रतीक आहे किंवा चंद्रकोर आणि तारा इस्लामचे प्रतिनिधित्व करतात. सर्वसामान्य लोकांमध्ये हा विचार इतका पक्का आहे की धार्मिक ओळख ही या बोधचिन्हावर आधारित मानली जाते. पण वास्तव काय आहे? इस्लाम धर्माने स्वतःची ओळख म्हणून कोणतेही विशिष्ट असे प्रतीक निश्चित केलेले नाही. ना 786, ना चंद्रकोर आणि ना तारा. यापैकी कोणत्याही गोष्टीत इस्लाममध्ये अधिकृत धार्मिक प्रतीक म्हणून मान्यता नाही. आता प्रश्न येतो की 786 म्हणजे नेमके आहे तरी काय? 786 ही एक संख्या अरबी भाषेतील आहे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या वाक्याचे संख्यात्मक रूप मानली जाते. ही एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची प्रार्थना आहे जी पवित्र कुराणच्या प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला उच्चारली जाते. याचा अर्थ असा होतो की मी सुरुवात करतो अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयाळू आणि कृपाशील आहे. अरबी भाषेत प्रत्येक अक्षराला एक संख्यात्मक मूल्य दिले जाते ज्याला अबजद पद्धती असे म्हणतात. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या वाक्यातील सर्व अक्षरांचे मूल्य एकत्र केल्यावर एकूण 786 हा आकडा तयार होतो. म्हणून काही लोक पूर्ण वाक्य लिहिण्याऐवजी फक्त 786 असा आकडा लिहितात, विशेषतः पत्रव्यवहारात किंवा नोंदी करताना. मात्र येथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे की इस्लाम धर्मात 786 आकड्याला कोणतेही धार्मिक महत्त्व दिलेले नाही. ही केवळ एक साहित्यिक किंवा सांस्कृतिक परंपरा आहे जी काही लोकांमध्ये प्रचलित आहे. याला कोणताही धार्मिक आधार नाही. परंतु आजच्या काळात काही अंधश्रद्धांनी आधुनिक रूप धारण केलेले आहे आणि 786 ही संख्या त्यापैकी एक उदाहरण बनली आहे. काही लोकांना वाटते की 786 हा आकडा त्यांच्या जीवनात भाग्य किंवा शुभत्व घेऊन येतो. त्यामुळे काही लोक आपल्या वाहनांचा नंबर त्याच्या नंबर प्लेटमध्ये 786 असावा अशी इच्छा व्यक्त करतात आणि काही मोबाईल नंबरमध्ये 786 मिळवण्यासाठी रक्कम खर्च करतात. काही वेळा हे फक्त सोपेपणासाठीही केले जाते कारण 786 हा आकडा लक्षात ठेवायला आणि सांगायला सोपा असतो. परंतु काही ठिकाणी यामागे अंधश्रद्धेचा अंशही दिसून येतो. इतकेच नव्हे तर चित्रपट सृष्टीत देखील या संख्येचा भावनिक आकर्षणाचा वापर करताना दिसते. उदाहरणार्थ म्हणून वीर जारा या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान यांना लाहोरच्या तुरुंगात कैदी क्रमांक 786 म्हणून दाखवण्यात आले होते, ज्यामुळे या आकड्याबद्दल लोकांच्या मनात अधिक आकर्षण निर्माण झाले. म्हणूनच आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे की 786 हा इस्लामचा धार्मिक प्रतीक नाही. तो केवळ एका वाक्याचे संख्यात्मक रूप आणि त्याला धार्मिक दर्जा देणे योग्य नाही. आपला उद्देश कोणत्याही श्रद्धेला कमी लेखणे नाही, पण सत्य समजून घेणे आणि समाजातील गैरसमज दूर करणे हा आहे. जेव्हा आपण एकमेकांच्या धर्माबद्दल योग्य माहिती घेतो तेव्हाच खरी एकता निर्माण होते. चला गैरसमज दूर करूया, सत्य जाणून घेऊया आणि आपल्या समाजातील एकतेला अधिक मजबूत बनवूया. आपण हा व्हिडिओ पाहिलात, खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया असाच एखादा नवीन विषय घेऊन. आदाब.